क्रिकेट जाऊया मैदानाकडे. चला पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करा. दोन दिग्गज संघ आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघाने अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा खेळ स्पर्धेमधून केलेला आहे. दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये आताच एक मेगा फायनल. एका बाजूला स्वराज्य कशाळी ठाणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मानित दिवाणजी तळेसाहेब यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जितू गवळी यांचा संघ स्वयंभू पायगाव. रँकिंग नंबर 1 चे संघ आहेत. सध्या रँकिंग 2 मध्ये आपण पाहतोय स्वयंभू पायगाव संघाला. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक दोन संघांमधून झाली. नाणेफेक कॉल लागला कशाही संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय स्वयंभू पायगाव या संघाला प्रथम पॉईंटसाठी. महेश तरे पलाच चेंडू. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. हलकासा प्रश्न पंचांना विचारला. पंच देखील संमत नाहीये. खऱ्या अर्थानं अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास फार कमी होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक 1. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा महेश. आता मात्र चेंडूला उडवलाय. काय कमालीचा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. बघा स्वयंभू पायगाव संघाला सुवर्ण संधी असते. तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क. या 7 मिनिट स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होती बिनबादचा. ओव्हर क्रमांक 1. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू येतोय वाडिश लॉंग ऑफ सीमारशा क्लिअर करणारा नेत्र दीपक चौकार. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. पॉवर प्ले मधून काय कमालीची फलंदाजी. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 चेंडू मधून तब्बल 10 धावा करताना गोलंदाज आणि या 2 चेंडू मधून 10 धावा घेताना फलंदाज जितू गवळी. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. आतापर्यंतचा बॅट्सअप जर आपण अपडेट पाहिल्या स्पर्धेमधून तब्बल 143 धावा. पुन्हा एकदा चेंडूला उडवला. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं जितू गवळी यानं प्रेक्षकांना इम्प्रेस केलेले आहे. चौकार षटकारांची ड्रिल त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. हा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून सीमाच्या बाहेर गेला. लुक ॲट दॅट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. या 7 मिनिट संघात धावसंख्या बिनबाद 16. चालू सामन्यामधून बघा फलंदाजी करण्यास संघाला एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकला पण लावू ना मग. फलंदाज तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आपण षटकारांची हॅट्रिक साधली तर कुणाल पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉर्च्युनर चेंडूला कलेक्ट केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र गोलंदाज स्वतःला थोडासा कमबॅक करतोय. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा महेश. आता मात्र चेंडूला सूट केले. चेंडू काही क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडलं जातं. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. संधी प्राप्त झाली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. जीवदान देखील आपण कोणाला देता.
जितू गवळी याला जीवदान देणं कदाचित कशेल संघाला आता महाग पडू शकतंय. मोकाबिदिया और चौकाबिदिया या 4 धावांनी संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 20. यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला प्रेक्षक मोठ्या संख्येने जॉईन आहेत आणि त्या प्रेक्षकामधून खास करून आमचे जगन काका म्हात्रे, जगन म्हात्रे कशेलगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आणि क्रिकेटचे एक निस्किम चाहते आहेत. त्यांनी कशेली संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद जगन काका. चला कशेळी संघाचा कॅप्टन आपण बेल कमी घ्या, स्पीडअप करा, लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. ओट क्रमांक पहिले संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 20. जाऊया तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांना सन्मानित. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान सन्मान्य सुभाषजी मस्के या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सुभाष मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. डॅसिंग अंदाज आणि डॅसिंग पर्सन उत्तम असं व्यक्तिमत्व या पिंपलास गावाचं. सुभाष मस्के यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित प्रमोदजी तरे, कशील ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रमोदजी तरे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. कशेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सन्मान्य प्रमोदजी तरे यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केला जातोय. त्यानंतर सन्मान्य आमचे माधवी काका लक्ष्मण माधवी, कशेळी ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य लक्ष्मण माधवी साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. लक्ष्मण माधवी साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केला जातो. त्यानंतर आमचे विश्वास पाटील, त्यानंतर सुधीर भोईर, लक्ष्मण माधवी साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळा आणि खऱ्या अर्थाने नेहमीच काकांना आमच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो. त्यानंतर विश्वास पाटील, बोल बोल थांब मी हे करतो काय बोलतो त्या थांब तुम्ही काय बक्षीस लावतो सांग नाही त्याला. सन्मान्य विश्वास पाटील कशेळीचे समाजसेवक, कशेगावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि कशील ग्रामपंचायत माजी उपसरपंच देखील राहिलेले आहेत. खऱ्या अर्थात त्यांच्या माध्यमातून देखील आपण कशील गावाचा एक सर्वांगीण विकास पाहिला. उत्तम असं व्यक्तिमत्व कशील गावचं विश्वास पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठ मंचावर करतो. त्यानंतर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कशेळी सन्माननीय सुधीरजी भोईर, स्वराज्य कशील संघाचे माजी उत्कृष्ट अष्टपैलू असे खेळाडू आहेत. कशील संघाचे नामांकित क्रिकेटर. तिसऱ्या पंचांची मागणी मला ओके बघा टेलिकास्टच्या माध्यमातून सुधीर भोईर यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. तुम्ही आता कॅमेरा डिस्टर्ब करू नका. गणेश तिसऱ्या पंचांची मागणी आहे का? स्टंपिंग त्यानंतर आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय मधुकर माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते पिंपलास मधुकर माळी साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सन्माननीय संतोष मस्के साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. संतोष मस्के. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित प्रभाकर मडवी. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी तुम्ही देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले आहे. प्रभाकर मडवी मास्टर 40+ या संघाचे नामांकित क्रिकेटर प्रभाकर मडवी यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.
फलंदाज नाबाद आहे, नॉट आउट. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित वैभव दशरथ पाटील, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते पिंपलास वैभव पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया आता आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. अद्यव स्थिती पाहतो मैदानाच्या आतमधून दोन संघामधून दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. सध्या संघाची स्थिती आहे. चेंडूला सुंदरसा बॅक टू बॉलरचा मारा, अतिशय चांगला फटका, ती सुरेख पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोअरने चेंडूला कलेक्ट केलं. साह्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 21. लॉस ऑफ तुमच्याकडनं चेंडूला उडवलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस, वेल जज कॅच. बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करता गेंदबाज. महत्वाची विकेट, ज्या विकेटचे नितांत गरज संघाला तोच विकेट प्राप्त करतो देताना साईनाथ. धन्यवाद. और क्रमांक दुसरा गोलंदाज हा चेंडू मात्र थोडासा स्पर आहे. आउट ऑफ दी लेग स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू पंच करते. बाईटचा इशारा आहे. दबीचा निर्वळ धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 22. लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा साई. हा चेंडू देखील चुकीचा हाताळताना गोलंदाज पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आता वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये साह्याच्या माध्यमातून साजेशी कामगिरी किंवा साजेशी गोलंदाजी केली जात नाहीये. चुकीची लाईन. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साइडला उडवला. काय कमालीचा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. चेंडूची लाईन लवकर क्विक रेट केली. ऑन साइडचा चांगला बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पर्ल एक सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 29. फलंदाज तुम्हाला देखील या ठिकाणी सुवर्ण संधी. आपल्या बॅटमधून सलग 3 चेंडूतून 3 षटकार आले. तर कुणाल पाटील तुफान पिंपळाशी संघाचे कुल कॅप्टन कुणाल पाटील यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा मित्र आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. अतिशय चांगल्या स्पर्धेचं नियोजन आयोजन आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सर्वात महत्त्वाची संकल्पना आपली पाहिली आपण की या 3 दिवसामधून येणाऱ्या प्रत्येक यजमान संघाची जीवनाची उत्तम सोय संघाच्या माध्यमातून झाली. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो निलेश माधवी. वेलकम. कल्पेश मस्के साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे कल्पेशजी मस्के यांचं देखील फार मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. उद्घाटन समारंभाचे जे मुख्य गेस्ट त्यानंतर आज बक्षीस वितरणाचे गेस्ट मान्य श्री कल्पेश मस्के साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. अतिशय दमदार आणि उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चेंडू एका टप्प्याने सीमाच्या बाहेर गेला. चौकारणी संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकली. डबल 3 33. बिग मॅच. 2 नामांकित संघ
भिवंडी तालुका क्रिकेटचा जर आपण नवीन 40+ संघटनेचा विचार केला तर दोन्ही दादा संघ आहेत. निलेश एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज अतिशय चांगल्या चेंडूची सांगतात त्याच्या माध्यमातून झाली. चेंडू निर्धाव केला. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 2 बाद 33. आता ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडीशी एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतो फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर गोलंदाज देखील स्वतःला थोडासा कमबॅक करतो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. सलग दुसरा चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट. धावसंख्या 33 आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. बिग मॅच. दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमधून आपण पाहतो. मेगा फायनल. अक्रॉस लाईन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन देखील पाहिलं होतं चेंडूमध्ये. चेंडूची गती कुठेतरी कमी केली होती. या अनुषंगाने कुठेतरी फलंदाज थोडासा बीट झाला. पंचांचा लेग बाईचा इशारा. एक दवेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सरकली 34. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय स्वराज्य कशिडी. गणपतजी भोईर यांच्याकडनं संघाची उत्तम उभारणी. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. वाईट. खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. या एका धाब्याने संघाची धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी असेल. बघूया मैदानी पंच तुमचा निर्णय काय आहे. हॅलो. फलंदाज धावचित बाद आहे. कुठल्या प्रकारची धाव नसावी. चंदन याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. अति घाई आणि कुठंतरी संकटात नाहीये. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न झाला. प्रयत्नामधून फलंदाज हॅलो हॅलो. आवाज दे जरा. 2-4 रुपयाचा आवाज दे. हॅलो हॅलो. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो प्रवीण बालेकर. टेक्निकल बॅट्समन आहे. अतिशय उत्तम दर्जाचा फलंदाज. निलेश पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ. अतिशय चांगला चेंडू. फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू जातो फाईनला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेक मात्र थोडीशी अंडररन झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 3 संपत. 3 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 37. आता मात्र शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर. आणि कोण गोलंदाज. बघूया मैदानाच्या आतमध्ये कुठला गोलंदाज यूज केला होता. वेलकम विक्की मुकादम यांच्यासाठी शुभ. हॅलो हॅलो.
शेवटचं अंतिम अखेरचं ओव्हर प्रगतीपथावर आहे. पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला 3 बाद 37. शेवटचं ओव्हर प्रगतीपथावर आणि गोलंदाज आहे तो बंटी. बंटी याने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. महत्त्वाच्या सामन्यामधून शेवटचं अंतिम ओव्हर हाताळताना गोलंदाज बंटी. हॅलो, कशेडी संघाचे समर्थक आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खराब चेंडूची फेक झाली होती, अतिशय खराब चेंडूची फेक. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 धावसंख्या 2 ने पुढे 39. कशेडी संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आज या स्पर्धेसाठी उपस्थित. त्यामध्ये आमचे राम भोसले साहेब देखील उपस्थित आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पुन्हा एकदा बंटी. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा टॅप केलं जातं. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बाळाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 41. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. फलंदाज सफल झाला. हुक काढण्याचा मनसुबा आपण निश्चित त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र काय कमालीची चेंडूची फेक झाली. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि बीट करून जाताना फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. झालं का तो माहित नाही. हॅलो, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलाय. अतिशय चांगला फटका आहे. 1 कंप्लीट. दुसरीचा देखील चांगला प्रयत्न, फेक मात्र अंडररम. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होते ती 43. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय चांगला फटका. जयेश रनिंग बिट अतिशय सुरेख सुंदर. चप्पलता अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे आपण पाहतो. मैदानाच्या खास करून प्रवीण बाळेकर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज धावसंख्या 45. धावसंख्या 45. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलेचा चेंडू ऑनसाइडचा फटका. प्रॉपर चेंडू आणि बॅटमॅन संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो डीपला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा एकदा पेस करण्याची जबाबदारी फलंदाज प्रवीण भायेकर. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 47. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून निशान धावचित बाद. 1च धाव कंप्लीट. धावसंख्या 48 आणि विजयाचं लक्ष 49. तर जाऊया पुणे एकदा मैदानाकडे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होती. गायका सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कबराम केनी. हॅलो, जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आमच्या गावचे
प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि युवा उद्योजक सन्माननीय कल्पेश म्हस्के यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. चल ओके, ऑल दी बेस्ट. ओके हॅलो. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या बक्षीस वितरणाचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, कल्पेश म्हस्के यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खरं अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. हॅलो. त्यानंतर मित्र, आपण जी स्पर्धा पाहिली स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेमधून हॅलो ज्यानं आम्हाला तन मन धन अर्पित केलं, या स्पर्धेमधून ज्यांच्याकडे आम्हाला टॉसबॉक्स उपलब्ध झाली असं दानशूर व्यक्तिमत्व शिवसेना शाखा प्रमुख पिंपलास सन्मानी शिवाजीभाई म्हात्रे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. शिवाजी 2 मिनिटं थांबू आपण. थांबा 2 मिनिटं. हॅलो. तवर याला सुधार जरा. हॅलो. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हॅलो. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. मित्र, आपण शेवटच्या पर्वामध्ये आहोत. आदिती 11 न्यू तुफान पिंपळास नवीन 40+ आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025-26 आज शेवटचा अंतिम दिवसात मेगा फिनाले आपण 2 बलाढ्य संघामध्ये पाहतोय. नंबर 2ला असलेला स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिलिया संघ, नंबर 2ला असलेला स्वयंभू स्फोट पायगावा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिलिया संघाला पाहतोय. तर जाऊन लक्ष ना. हॅलो. 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 इथं स्वयंस्फोट पायगाव संघ विकास मुकादम आपणा सुवर्ण संधी तुफान पिंपळा संघाचे कर्णधार कुणाल पाटील यांच्याकडून विकास मुकादम आपण जर फायनल मारली तर आपणास तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. कुणाल पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तुफान पिंपळा संघाचे कर्णधार आहेत. विकास मुकादम आपणासाठी राकेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. साह्यानी दिनेश पहिला चेंडू खेळून काढलेला काऊ कॉर्नर क्षेत्रामधून चेंडू निघून जात आहे चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर साईनाथच्या बॅटमधून आला चौकार. चांगली सुरुवात मिळते कशिळी संघाला, कारण टार्गेट तब्बल 49 धावांचं आहे. आदर्श पाटील स्वर्गीय दिनेश गणपत भोईरे यांच्या स्मरणार्थ 2 विकेट कशिली संघासाठी 1,000 रुपये लावले होते. मात्र आता 2 षटकार किंवा 2 चौकार मारता तर 1,000 रुपयांचं पारितोषिक, 2 षटकार मारता तर 1,000 रुपयांचं पारितोषिक आदर्श पाटील यांच्याकडून स्वर्गीय दिनेश गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ. आधी विकेटसाठी 1,000 लावले होते, आता मात्र 2 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. एक सिंगल आली दरम्यान 5 धावा पूर्ण झालेले आहेत. यस, इथे मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस, आणि पहिली विकेट डाऊन होतीये.
तसेच आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आपला जो टॉस बॉक्स आहे स्वर्गीय गोसावी जिप्रिया म्हात्रे यांना समर्पित केलेला टॉस बॉक्स, आणि त्या टॉस बॉक्समध्ये जर डायरेक्ट तुम्ही षटकार मारता तर शिवाजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. बॅट्समॅन गिरीश खेळपट्टीवर आहे. धावसंख्या धावफलकावर 5 लागलेली आहे. मोठं लक्ष 49 संध्याकाळच्या सत्रामध्ये हे लक्ष पार करणं खूप कठीण जाणार आहे. मात्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता जयेश पाटीलने, कुठे ना कुठे तो निर्णय आता मात्र बरोबर होता की चूक होता याच्यावर चर्चा होईल. कारण धावफलकावर फक्त आणि फक्त लागलेले आहेत 5. 49 करायचे, 24 चेंडू, 49 धावांचं टार्गेट. स्लोअर वन, फुल टॉस घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रवीण त्या ठिकाणी अगदी चित्त्याच्या चपळाईने धावत आहेत, आपल्या संघासाठी धावा वाचवत आहेत. खूप चपळ आहेत प्रवीण. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 6वर पोहोचलेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात चौकाराने केली होती, तिथून मात्र ब्रेक लागलेला धावसंख्येला. बॅटच्या टो लागून चेंडू जातोय पहिल्या स्लिपमधून थर्डला. सिंगल पुन्हा एकदा येईल. सिंगलने धावसंख्या 7 झालेली आहे. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बॅट्समनचे. मात्र गोलंदाज प्रभावी ठरतो राकेश. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, विकेट, सिंगल आणि सिंगल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हा फ्लिक केलेला आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून डीपला जातोय. पुन्हा एकदा प्रवीण इन ॲक्शन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गिरीश डेंजर एंडला. मात्र आता हा ओव्हर थ्रो, चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. चांगला प्रयत्न आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी. तिथे धावा वाचवण्याचा कारभार सुरू आहे. मात्र किती धावा पंच? 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावून 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. भागमभाग क्रिकेट आपण पाहतोय. आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता करायच्यात 38. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजांना पाणी पाहिजे असेल तर पाणी पोहोचवा लगेच, कारण 4 धावा धावलेले आहेत फलंदाज. 5वी धावी कदाचित पूर्ण झाली असती. चला जाऊया त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानासाठी. मित्र हे टॉस बॉक्स आपण पाहतोय जे स्वर्गीय गोसावी जिप्रिया म्हात्रे यांना समर्पित केलेले, आणि ते टॉस बॉक्स आपल्यासाठी स्पॉन्सर केलेले एक पिंपलास गावातील आदर्श व्यक्तिमत्व, उद्योगपती, उद्योजक शिवाजी म्हात्रे यांचं शाही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आयोजकांच्या शुभ हस्ते उमेश दादा तिथे आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रेमाची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह त्यांना बहाल करण्यात येत आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीत आपण शिवाबाई यांचं स्वागत आणि सन्मान बघितला. खूप खूप धन्यवाद शिवाजी म्हात्रे. त्या स्पर्धेसाठी आपण जे सहकार्य केलं ते आमच्यासाठी खूप मोलाचं होतं. चला टीम मीटिंग नको. त्यानंतर पिंपलास गावचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती विकीजी मुकादम या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. विकीजी मुकादम यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा उमेद आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते विकीजी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावर पाहत आहेत. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते विकी मुकादम यांचं प्रेमाचे उबदार शॉल, पुष्पगुच्छ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं खूप खूप आभार. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे. ते चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. डीप पॉइंट आणि कव्हर यांच्या मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. परिस्थिती चेंज झालेली. 4 धावा शेवटच्या चेंडूवर धावून काढल्या. त्यानंतर आणखी एक चौकार आला प्रवीणच्या गोलंदाजीवर, बॅटमधून गिरीश चौकाराने 5 धावांवर खेळतोय. साहिलच्या बॅटमधून या 4 धावा आल्या. गिरीश वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. साई चांगली बॅटिंग करतोय, वैयक्तिक 10 धावांवर. हाही चांगला चेंडू, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षकाने अंदाज बांधला.
2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? नाही, 2 धावांनी फक्त धावसंख्या 17वर पोहोचेल. 17 धावा धावफलकावर लागतायत. एकूण करायचे आहेत 49. अजूनही 32 धावांची गरज आहे. येणाऱ्या बॅट्समनमध्ये निलेश आहे, जयेश आहे, बंटी आहे. 16 चेंडू, 32 धावांची गरज. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रवीण चेंडू खाली येईल का? अंदाज तर घेतलेला आहे, परंतु झेल सुटतोय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव घेताना साई मात्र बाद. दमछाक आपण फलंदाजाची पाहू शकता. दुसरी धाव घेताना साई अपयशी ठरला. झेल सुटला होता साईचा. बॅट्समन जयेश पाटील. आता 15मध्ये 31 पाहिजेत, 18 झालेले आहेत. जयेशने हा कारनामा फक्त एका षटकामध्ये केला होता आणि जयेश असा फलंदाज आहे, त्याची बॅट लागली तर तो सामना लवकर फिनिश करेल यात शंका नाही. परंतु वातावरणही खूप बदललेलं आहे. ह्या वातावरणामध्ये, या सिच्युएशनमध्ये मोठे फटके मारणे, जास्तीची ताकद लावावी लागेल. कारण हवेचा रोख नाही आहे, हवेची मदत मिळणार नाही आहे. फलंदाजांना फोर्स करावा लागेल. चेंडूवर अतिरिक्त ताकद वापरावी लागेल. फुटवर्क आणि टायमिंग साधावं लागेल. लॉफ्टेड शॉट आहे, ते स्वतः प्रवीण चेंडू खाली. आता मात्र सुटणार नाहीये. जयेशची मोलाची विकेट, महत्वाची विकेट. आणि अशा प्रकारे जयेश बॅक टू द पवेलियन. विकास मुकादम यांना सुवर्ण संधी आहे. तुफान पिंपला संघाचे कर्णधार कुणाल पाटील यांच्याकडून. जर फायनल जिंकता तर विकास मुकादम आपणास ॲज अ कॅप्टन म्हणून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 31 धावांची अजून गरज आहे. 18 धावा झालेल्या आहेत. गिरीश, बॅट्समन निलेश. चांगली बॅटिंग लाईन अप आहे. गिरीशची बॅट लागलेली आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. मात्र बिग ब्लो जयेश लवकर बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे. चला घाई करा. अजून 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे गोलंदाज तयार निलेशसाठी. 14 चेंडू, 31 धावांची गरज आहे. खूप सामना अतितटीचा होईल. फायनल खूप अतितटीची होईल यात शंका नाही. शॉर्ट पिच चेंडू, हाफ पुल आहे. सिंगल मिळेल, डबलचा प्रयत्न होईल का बघूया. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. गिरीश मात्र वळतोय. नाही, फक्त आणि फक्त सिंगल आली. या सिंगलने धावसंख्या 19वर पोहोचलेली आहे. आता 30ची गरज आहे. 13 चेंडू, 30 धावांची गरज. अजून गेम दोन्ही संघांसाठी ऑन आहे. अजून सामना कोणाच्याही पक्षात जाऊ शकतो. गिरीश टू प्रवीण. हा फुल टॉस आहे, खेळून काढलेला आहे कव्हरमध्ये. पूर्ण होते की नाही दुसरी धाव? नाही. या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज गिरीश धावबाद. बारा चेंडूमध्ये 20 झालेले आहेत. आता 12 चेंडूमध्ये 29ची गरज आहे. चंदन मुकादमला मोर्चावर लावला जाईल का की जितू गवली टाकतील? दोन्ही ओव्हर दोन्ही गोलंदाजांचे चांगलेच आहेत. ह्या सिच्युएशनमध्ये कोण समोर येईल? आय थिंक जितू गवलीकडे चेंडू सोपवलेला आहे विकास मुकादमने. 12मध्ये 29ची गरज. 49चं टार्गेट आहे. 20 झालेले आहेत. आता खूप टेन्शन भरी परिस्थिती आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव हा अंतिम फेरीचा सामना जर जिंकतो तर निर्विवाद टॉपला येतील नंबर 1वर 3 चषकांसह. कारण ऑलरेडी त्यांनी चाचणी चषक पटकावलेला आहे.
ऑलरेडी त्यांच्याकडे कबीर निर्मल स्मृती चषकाची फायनलची ट्रॉफी आहे. 12 मध्ये 29. पहिला चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंगॉन सीमारेषेकडे. कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो बंटी डेंजर एंडला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच राजेंद्र बजागे यांनी. बघा कशा प्रकारे त्या ठिकाणी निश्चितच चेक करतायत तिसरे पंच. लवकरच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल कारण अंतिम सामना आहे. एखाद डिसिजन ही सामन्याचं चित्र बदलू शकते, म्हणून पूर्ण निरीक्षण केलं जाईल आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. बघा येस आणि बॅट्समन बाद आहेत, आउट आहेत. इथे निरीक्षण केलं पंचाने आणि त्यानंतर निर्णय दिला. बॅट्समन आउट आहेत. धावाच्या रूपाने बंटी अगदी दुर्दैवरित्या बाद झालेले आहेत. यस ओम फोटोच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांनी निरीक्षण केलं आणि त्यानंतर निर्णय दिला. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं ओम फोटोच्या माध्यमातून. मित्र, या स्पर्धेमध्ये ज्या दानशूर दात्यांनी मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचे खूप खूप आभार. जे संघ इथे आले, ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांचे कॅप्टन तसेच खेळाडूंचे खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये जे पंच, समालोचक, गुणलेखक, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट यांचे खूप खूप आभार. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी जे पाहुणे उपस्थित राहिले त्या सर्व पाहुण्यांचे आभार. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला आणि चितच लॉंग ऑफ सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे. ओहो, आत्ता मात्र आणखी एक विकेट धावाच्या रूपाने. काय चाललंय स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेलीच्या बॅट्समनच्या मनात. जो येतो तो जातोय, तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कॉलिंग नव्हती, दुसरी धाव घेणं जरुरी होतं का? 22 धावांवर तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. वेलकम गिरीजी म्हात्रे साहेब, आपल्या या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदिती 11 न्यू तुफान पिंपळास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025-26 मेगा फिनाले आणि या फिनालेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10 चेंडू 27 धावांची गरज. नशिबाची साथ मिळत आहे खरं तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला. नसीब बहादुरो का साथ देते असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही आहे. रणजित पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यस, आणि पंचांचं बोट आकाशात. आणखी एक विकेट स्वस्तात. 7वा फलंदाज बॅक टू द डगआउट. खराब अवस्था कशेळी संघाची. मागच्या 7 चेंडूंचा जर विचार केला तर धावा आल्यात फक्त 4 आणि विकेट पडलेले 4. 4 विकेट मागच्या 4 धावांमध्ये पडलेले आहेत. धावा धावपलकावर लागतायत 22. नऊ मध्ये 27. हो, काय चेंडू होता. पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या वरून निघून गेला. फलंदाजी इथे खूप खराब झालेली आहे. खरं तर कॉलिंग, रनआउट जे 2 विकेट महत्त्वाचे गेले तिथून गेम फसला. जयेश पहिल्या चेंडूवर बाद झाला, तो तर मोठा धक्का होता. पण टॉस जिंकल्यानंतर खरोखर फिल्डिंग घेण्याची गरज होती का?
थिंक टँकला हा विचार करणं भाग पडणार आहे. कारण महत्त्वाची टॉस तुम्ही जिंकता, अंतिम सामना तुम्हाला खेळायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नशिबाचा जो कॉल होता तुमच्या बाजूने होता. टॉस जिंकली लगेच मला तरी वाटतंय बॅटिंग करणं पसंत करायला पाहिजे होतं, परंतु कर्णधाराच्या मनात वेगळं काही होतं. 7 चेंडू 25 धावांची गरज. चांगला चेंडू यष्ट्यांच्यावरून निघून जातोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता 25 धावांची गरज. दिल्ली बहुत दूर आहे. इथून चंदन गोलंदाजीसाठी येईल निश्चितच आणि चंदनला 25 धावा करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. जयेश पाटीलची ती वादळी खेळी करावी लागेल. एका षटकात 31 धावा असताना त्याने गुरुला तब्बल 32 धावा ठोकल्या होत्या आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोचवलं होतं. इथे मात्र अंतिम फेरीमध्ये ती कमाल निलेशला करावी लागेल. रणजितला करावी लागेल, सॉरी. नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश. पुलटॉस चेंडू मात्र फायदा त्याचा घेता आलेला नाहीये. सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न, फेक जबरदस्त. जितू गवळी अशी संधी सोडणार नाहीयेत. फलंदाज धावबाद. आठ विकेट डाऊन झालेले आहेत. 8 विकेट पडलेले आहेत. बाला येत आहेत खेळपट्टीवर. निराश कशेली गावचे पाठीराखे. ही दुसरी वेळ फायनलमध्ये जायची ज्ञानेश्वर मुकादम. पाच चेंडू 24 धावांची गरज. फायनल म्हणावी तितकी एंटरटेनिंग झाली नाहीये, कारण विकेटवर विकेट गेले कशेली संघाचे. एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर उभं राहण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त साईच्या बॅटमधून आल्या 13 धावा आणि एकूणच जर विचार केला 27 धावा 25 मध्ये साईच्या बॅटमधून 13 आलेले आहेत. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. फीट 23 ची गरज. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललेला आहे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. विकास आहेत तिथे कॅप्टन, आणि विकास त्या 5,000च्या इंतजारमध्ये आहेत मला वाटतंय, कारण कुणाल पाटील यांच्याकडून विकास यांना वैयक्तिक 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे ॲज अ कॅप्टन. क्या बात आहे. तुफान पिंपळा संघाचे कॅप्टन आहेत. चांगला चेंडू डॉट येतोय. 3 मध्ये 21 ची गरज. आता फक्त औपचारिकता. नंबर 1 वर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ. पुन्हा एकदा तोच दरारा, 30 दहशत. जबरदस्त परफॉर्मन्स. बंधऱ्या मारुती काल्हेर संघाला मागे सारत ते स्वयंभू स्पोर्ट पायगाव अंतिम फेरीमध्ये विजय होण्यासाठी अजून एक चेंडू बाकी आहे. जितू गवळी. वेलकम. उद्योगपती गोवे संतोषजी मामा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागत मामा आपल्या या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता ही जितू गवळीची क्लिप मला वाटतं व्हायरल व्हायची पाळी. संतोषजी मामा यांचा फटाक्यांच्या आतषबाजीत आपण या ठिकाणी स्वागत आणि थँक्यू
2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागतो पायगाव संघाला. इथे मात्र अंतिम विजेते पटकावतोय स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025-26चा विजेता होतोय स्वयंभू स्पोर्ट पायगाव. अभिनंदन 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 जितू गवळी, अभिनंदन विकास मुकादम, अभिनंदन राकेश, अभिनंदन ऑल टीम. नंबर 1 ला पोहोचते पुन्हा एकदा स्वयंभू स्पोर्ट पायगाव. खूप खूप अभिनंदन. नाही नाही जे नाही पाहुणा एकच आहे का? चालूकडे घे ना मग चालू घे. कायम केणी सर जॉईंट व्हा. कायम केणी सर. पंच गणेश आपण या व्यासपीठावर.